देवदर्शनाला जाणं एवढं पण न वाईट असू शकते का हो? आयुष्यातला शेवटचा दिवस असू शकते का हो देवदर्शनाला जाणं म्हणजे? नाही, बरोबर आहे तुमचं, पण कसं आहे, नियतीच्या मनात आहे ते घडल्याशिवाय राहत नाही. आपण बघतो, जे देवाने लिहिले ते कधीच चुकत नाही. बघा की चुकतंय हो, का त्या सांगा? पंढरपूरच्या रांजणी गावातील ती बावचे कुटुंब होतं मॅडम. ती देवदर्शनाला गेलेला असताना त्यांचं ते पिकअप विहिरीत पडलं. किती वाईट घटना घडली. 6 लोकांचा म्हणजे 6 लोक फक्त त्यातनं जिवंत वाचलेत. बाकीचे सगळे मॅडम त्यांना ती पाण्यातच जिवंत समाधीत दिल्यासारखं झालं. किती वाईट घटना घडली माहितीये का? आणि एक तर छोटी मुलगी 6 महिन्याची, अहो तिच्याकडे बघितलं की इतकं वाईट वाटते ती दृश्य बघून. मान टाकली अक्षरशः मान टाकले त्या मुलीने. सोशल मीडियावर आपल्याला सगळीकडे ते व्हिडिओ दिसायला लागले. व्हिडिओ बघितलं तर असं पोटात आग पडते. एवढी अशी वाईट घटना आहे. खूप वाईट झालं बघा. आणि एकाच कुटुंबातली 2 जण भाऊ होती म्हण बघा. आता सध्या त्या कुटुंबात फक्त 2च आहे ती म्हण. आणि दोघच आहे ते. त्यांच्या घरातला व्हिडिओ बघितला मी पण बघा. अत्यंत दुःखाचीच बाब आहे बघा ही. खूप वाईट वाटते. अख्ख्या महाराष्ट्राला हेलावून टाकणारी बातमी आहे बघा हीच. हम्म. असं कोणाच्या तर पण बाबतीत असं होणी बघा, ही ह्यांच्या बाबतीत झालंय ती. हम्म. त्यांना वाटलं तर असेल का आपण देवदर्शनाला जाईल, आणि आपल्या बाबतीतच असं देवाचं दर्शन करून येताना, अजून जाताना सुद्धा नाही, घरी परत येताना आणि हसत, एका व्हिडिओ मध्ये ते ताई म्हटल्या बघा, की हम्म. हसत खेळत आम्ही यायला लागलो होतो. आणि कसं ड्रायव्हरचा तोल गेला. तोल म्हणजे त्यांचं काय हे झालं का काय काय बघा, डायरेक्ट विहिरीतच पिकअप गेलं ती. आणि खास करून 2 पिकअप देवदर्शनाला गेलती. आणि 2 पिकअप मधलं ती एक पिकअप पुढं आलतं खास करून. हम्म. हम्म. आणि हम्म. म्हणजे अत्यंत महत्वाची गोष्ट बघा, माझ्या शेजारची ताई आहे का, त्यांची मम्मी सुद्धा त्या पिकअप मध्ये होती. एका कुठल्या किती पुढचं पिकअप होतं का, हम्म. त्या हम्म. पुढच्या पिकअप मध्ये त्यांची मम्मी होती. आणि त्या मागच्या पिकअपला तसं झालं बघा. त्या ताईनं आमच्या इथल्या अक्षरशः 11:30-12 वाजता ही बातमी कळल्यानंतर मम्मीला फोन लावला की तू बरी आहे का म्हणून. अशी तिनं पण घाबरून गेलती ही बातमी ऐकून. मग कसं आहे, 2 पिकअप असल्यामुळं कोण कुठल्या पिकअप मध्ये कोणाचा अपघात झाला हे माणूस घाबरणारच. सांगायचा विषय म्हणजे हे हे दोघं जे भाऊ होते का नाही मॅडम, सेंटरिंग कामगार होते. आत्ता कुठं त्यांनी स्वकष्टावर घराचं बांधकाम केले. चांगलं घर स्वतःसाठी त्यांनी बांधलं होतं. आणि विशेष म्हणजे बालाजी भाऊचे जे होते ना त्यातले एक, त्यांना 6 महिन्यापूर्वी मुलगा झाला होता. आणि ती मुलगा का नाही सारखा आजारी असायचा मॅडम. मग त्यांनी काय केलं माहितीये का, परिस्थिती त्यांची हालाकीची होती तरी पण त्या मुलांचा उपचार त्यांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये मिरजला उपचार केलं. महिन्याभरापूर्वीच त्याला ते दवाखान्यातनं त्याने आणलं होतं. आणि आता त्या बारक्याला कुठं तर आता कुठं बरं वाटावं लागलं असेल म्हणून त्यांनी ती देवदर्शन करायचं ठरवलं होतं बघा. आता तर आणखीन देवदर्शन केल्यावर आणखीन त्या बारक्याला काहीतरी फरक पडेल असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी म्हसवड येथील देवदर्शनाला गेले होते. आणि रस्त्याच्या कडेलाच असलेलं त्या म्हसवड पंढरपूर मार्गावर मॅडम ती विहीर होती. ती पिकअपचा ताबा सुटला ड्रायव्हरचा किंवा काय झालं ते माहित नाही, पण योगायोग बघा हो, ताबा सुटावून बाजूला विहीरच असावं, विहिरीतच ते पडावं पिकअप. म्हणजे किती भयंकर योगायोग आहे बघा. अचानक विहिरीत जाणं म्हणजे ती, जर त्या जागेला जर विहीर नसते आणि त्या परिस्थितीत जर पिकअप गेले असते रस्त्याच्या खाली तरी पण एवढी जीवितहानी झाली नसती हो. एकाच कुटुंबातले मॅडम 13 जण पडले हो विहिरीत. आणि ड्रायव्हर सीट म्हणलं तर 14 जण गेले. त्यातले किती 6 जण जिवंत वाचले बघा मॅडम. बघा. हम्म. आणि मी ऐकले की इरफान दादा आहेत का, त्यांनी मदत केली म्हण वाचवायला पण. म्हणजे ती जी काय आहे ती का, ती लोकांना काढले का, त्या ह्या इरफान दादानी वाचवलं म्हण हं. असं. त्यांच्या पिकअपच्या मागच त्यांचं ही मोटरसायकल होती. आणि त्यांना काय दिसलं माहितीये का, पिकअप विहिरीत गेल्यावर का नाही छोटं बाळ पाण्यावर तरंगताना दिसलं ती. आणि त्यांनी ती जवळ गेलं, बाळाला घेतलं आणि त्याच्यात म्हणजे पोटात पूर्ण पाणी गेलं. त्यांनी छातीवर दाब देऊन त्याचं ते पाणी बाहेर काढलं. ती मॅडम ती बाळ लगेच तिथल्या तिथं शुद्धीवर आलं. पण त्यांनी स्वतः देवदर्शनाला जायचं म्हणल्यावर मावस बहिणीला बोलवून घेतलं होतं. त्यात त्यांच्या मावस बहिणीचा त्या मुलाचा पण मृत्यू झाला हो. किती म्हणजे किती वाईट घटना आहे बघा. परत येताना 4च्या सुमारास तांदळवाडी बहाळवणी रस्त्यावर त्यांची ती गाडी कोसळली. म्हणजे लईच अतिशय दुःखाची बाब आहे बघा. आणि काय हो, खूप महाग वाईट राहिलेला झालं. मग शासन निधी देईल कसं तर ही करतेली. पण जी त्यांच्या जाण्यानं त्यांच्या त्यात 2 भावांच्या 2 पत्नी, त्यांची मुलं, त्यांची मावस बहीण, त्यांची आई, म्हणजे घरातल्या सगळ्या म्हणजे ज्या धीर देणाऱ्या ज्या म्हणजे कुटुंबाची जबाबदारी जी सांभाळतात त्या बायकाच नसल्यामुळं का नाही किती म्हणजे उद्ध्वस्त झालं व पूर्ण अहो, परिवारच उद्ध्वस्त झाला त्यांचा. एक स्त्री म्हणजे घराला आधार देणारी, एक घर जोडून ठेवणारी एक स्त्री, स्त्रीचं महत्व म्हणजे आहे हो. जर ती स्त्रीच जर घराला नसेल, त्या घराचं घर पण काय राहिलं मला सांगा.
काहीच नाही ना. काहीच नाही पूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं हो. सगळं लय हम्म. म्हणजे अतिशय वाईट घटना आणि घडली. त्या इरफान दादाचं पण करावं तेवढं कौतुक कमीच आहे बरं का. कारण अशी देवदूत माणसं आपल्याला खूप कमी बघायला भेटतात बघा. त्यांनी धाडस करून त्या विहिरीत उडी टाकली आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बघा. त्याच्यामुळे त्या लहान मुलाचा तरी एका तर जीव वाचला तरी बघा. त्यांच्या त्या बरोबर उडी आहे. मारल्यामुळं. कारण आजकाल अशी लोक राहिली नाही ती जगात, की स्वतःच्या हम्म. जीवाचा विचार न करता दुसऱ्याचा जीव वाचवण्यासारखी. हम्म. आणि अशाच पद्धतीचा व्हिडिओ का नाही आपण आपल्या चॅनलवर टाकतोय की जेणेकरून जी माणुसकी आहे जगात जिवंत आहे किंवा महिलांवर होणारा अत्याचार कसं महिला फेस करते त्या चांगल्या वाईट घटना ह्याच्याविषयीच आपण आपल्या व्हिडिओमधनं बोलतोय. आणि आपल्या चॅनलचं पण नाव आपण दिलेलं आहे सात मैत्रीची. सात म्हणजे मैत्रिणींची. समाजात एकमेकाला जर साथ दिली, इरफान दादानी कशी साथ दिली त्यांनी, तसं प्रत्येकानं जगात एकमेकाला साथ द्यावं. तर ही कुठं तर का नाही घडलेल्या घटनांतनं पण माणूस सावरू शकतोय हो. म्हणून आपल्या सात मैत्रीच्या चॅनलवर अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण खरंच टाकतोय. आणि आपल्या मैत्रिणींना ते जर आवडत असले तर का नाही त्यांनी व्हिडिओला एक हम्म. लाईक आणि शेअर करायला विसरू नये.